सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी, दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केज न्यायालयाचा निर्णय। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा, वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी, कराडच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला, वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। कोणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणात संबंध नसावा, एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरण्यांची प्रतिक्रिया। मत्साजोग ग्रामस्थ आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार, संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। गावात भीतीचं वातावरण, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। जळगावातील पाळधी गावात 2 गटामध्ये राडा, संचारबंदी लागू, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, शिवीगाळ केल्याच्या आरोपांनंतर 2 गट भिडले। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील, मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया। आमदार सुरेश धसांनी माफी मागितल्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार नाही, माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकते, सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये, विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट, 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। जगभरात नववर्षाचं जोरदार स्वागत, विद्युत रोषणाई अन फटाक्यांच्या आतषबाजीत सरत्या वर्षाला निरोप, मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात तरुणाई रस्त्यावर। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नववर्षाच्या शुभेच्छा। गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेलं 2024चं वर्ष सरतंय, नववर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नव्या आकांक्षा, संकल्प आणि दिशा उरात बाळगू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नववर्षाभिनंदन। म्हाडा नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार, अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 18 तास पाणीपुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। तेलाचे दर वधारले, सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्रानं 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ। राष्ट्रीय महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती, दुचाकी अपघातामधील मृत्यूंचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण, टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDCचं नियोजन। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।